पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्रातर्फे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट लागली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे की नाही लागणार आहे। कारण की 1700+ विद्यार्थ्यांचा सिलेक्शन दुसऱ्या लिस्टमध्ये झाला आणि पहिल्या पण लिस्टमध्ये 1500 विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झाला आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ किती जाणार आहे, तिसऱ्या मेरिट लिस्टचा आणि सेफ झोन काय असणार आहे, या सर्व डिव्हिजनचा अकोला, अहिल्यानगर, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी, त्याचबरोबर नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कास्ट वाईज कट ऑफ किती जाणार आहे, कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाणार आहे। त्याचबरोबर 60%, 70%, 80%, 90% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि ज्या जिल्ह्याच्या लिस्ट आल्यानी, ज्या डिव्हिजनच्या लिस्ट आल्यानी तर कधीपर्यंत येणार आहे ते पण बोलणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कोणत्या तारखेला येणार आहे याबद्दल मेन सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज आहे, म्हणजे कितीच्या रेशोनं पर्सेंटेज आहे, 60%, 70%, 80%, 90%, 91%, 93%, 95% वाले किती आहे, हा काय अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ना। आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जेव्हापासून दुसरी मेरिट लिस्ट लागली आहे तर त्यामध्ये जे काही विद्यार्थी आहे, जे पण विद्यार्थी 1-1, 2-2 मार्कानं कटले असेल तर आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे। दुसरी जी मेरिट लिस्ट आहे हे कमी गेली आहे, लक्षात ठेवा। पहिल्या लिस्टपेक्षा दुसरी जी लिस्ट लागली हे कमी या ठिकाणी गेले, तुम्ही पाहून घ्या। जे काही डिव्हिजन आहे तर प्रत्येक डिव्हिजनमध्ये कट ऑफ जे आहे दुसऱ्या लिस्टचा काही ना काही कमी या ठिकाणी गेलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता तिसरी जी लिस्ट लागणार आहे, तिसऱ्या लिस्टचा जो परतावा हा दुसऱ्या लिस्टपेक्षा कट ऑफ कमी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जे आता तिसरी लिस्ट लागणार आहे त्याचा जो कट ऑफ हा थोडाफार आपल्याला कमी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। त्यानंतर चौथी जी लिस्ट लागणार आहे, चौथ्या लिस्टचा पण कट ऑफ आपल्याला त्यापेक्षा पण तिसऱ्या लिस्टपेक्षाही कट ऑफ कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि चौथ्या लिस्टपेक्षाही पाचव्या लिस्टचा जो कट ऑफ हा कमी पाहायला भेटणार आहे आणि पाचव्या लिस्टचा पेक्षाही कट ऑफ 6व्या लिस्टचा कट ऑफ कमी पाहायला भेटणार आहे। तर जसजशा लिस्ट लागणार आहे तसतशा कट ऑफ आपला या ठिकाणी कमी जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ज्या काही डिव्हिजनमध्ये कट ऑफ लागला नसेल, गोवा डिव्हिजन झालं, त्याचबरोबर जे बारामती डिव्हिजन झालं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे काही महाराष्ट्रातले जेवढे काही डिव्हिजन आहे लिस्ट लागली नसेल दुसरी, तर आपल्याला काळजी घ्यायची काही गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही। कारण की त्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो इलेक्शन चालू आहे, जसं आता बारामती तिथं पोटनिवडणुका चालू आहे, त्याचबरोबर गोवा डिव्हिजनमध्ये निवडणुका चालू आहे आणि आणखीन एक डिव्हिजन आहे त्या ठिकाणी सुद्धा निवडणुका चालू आहे, तर तिथली पण लिस्ट लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। दुसरी लिस्ट लागणार आहे, निवडणुका झाल्यावर लागणार आहे, आपल्याला टेन्शन वगैरे घ्यायचं नाही। निवडणुका झाल्यावर ऑटोमॅटिकच लिस्ट आपल्याला वेबसाईटवर पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे डिमांड होते, कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी तिसरी मेरिट लिस्ट आहे तर आपल्याला जवळपास या ठिकाणी 2 मे ते 8 मेच्या आसपास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। जो काही पिरियड टाइम आहे जे 2 मे आहे, ठीक आहे। एक तर 2 मे ते 7 मेच्या अंदर किंवा 2 मे ते 8 मेच्या अंदर आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या
दुसऱ्या मेरिट लिस्टचा जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं तर 27 एप्रिलला त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे. जवळपास या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून 2 मे ते 7-8 मेच्या आसपास या ठिकाणी लिस्ट पाहायला भेटणार आहे, तिसरीवाली. ठीक आहे, तर आता कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर तिसऱ्या लिस्टचा जो कडाप हा थोडाफार आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे. अहिल्यानगर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन. आता या डिव्हिजनचा जर कडाप पाहिला तर ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 88 ते 95 पर्यंत जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 88 ते 93 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 85 ते 92 पर्यंत पाहायला भेटणार आहे. एससी कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 79 ते 88 पर्यंत. एसटी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 78 ते 85च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन असणार आहे. पीडब्ल्यूडी बीडी कॅटेगरीचा जो कडाप आहे 65 ते 80च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. आता त्यानंतर जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल 88 ते 95 पर्यंत जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 87 ते 93 जाणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल 84 ते 92, एससी कॅटेगरीचे असाल 79 ते 88, एसटी कॅटेगरीचे असाल तर 77 ते 85च्या आसपास जाणार आहे. पीडब्ल्यूडी बीडी कॅटेगरीचे असाल 64 ते 80च्या दरम्यान जाणार आहे. एवढा काही आपल्याला सेफ झोन पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई जीपीयू आहे. आता हे काही मी तुम्हाला मुंबईचे जे काही डिव्हिजन वाचून दाखवले तर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं कॉम्पिटिशन नसल्यासारखे आहे. इथला जो कडाबा हा कमी जाणार आहे, कारण की पहा विद्यार्थी मिळवणं मुंबईला भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्याने त्याचे 2 कारण आहे. पहिलं कारण होतं मुंबईमध्ये जेवढं काही डिव्हिजन हे वाचून दाखवले तर पहिली गोष्ट जागा कमी होत्या. कॅटेगरी वाईज एस सी एस टी ओबीसी डब्ल्यूएस या कॅटेगरीत 1-2 अशा जागा होत्या आणि ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा होत्या 2, 4, 6, 7 अशा प्रकारे प्रत्येक डिव्हिजनच्या वाटेला होत्या. म्हणजे जास्त जागा या ठिकाणी नव्हत्या आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म या ठिकाणी भरला नाही. आणि त्याचबरोबर दुसरी जी आहे दुसरी गोष्ट जी आहे कडाप कमी लागायची तर या ठिकाणी जे भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म कोणी भरला तर या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी महागाई जास्त राहते. तुम्हाला जर 20,000 जरी महिना असेल तर खाण्यापिण्यात आणि राहण्यातच त्या ठिकाणी उडून जाते. एक लक्षात ठेवा, एवढी महागाई तिथं मुंबईमध्ये आहे. रूम जर करतो म्हटलं 5-5 हजार रुपये रूम भाडं द्यावं लागते, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर जेवायचे पण 5-5 हजार रुपये, म्हणजे खाण्यापिण्यात राहण्यातच आपले पैसे चालले जाते अशी कंडिशन आहे. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही. ओपन कॅटेगरीचा कडाप जाणार आहे 80 ते 90 पर्यंत जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचा जो कडाप आहे 88 ते 90 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90 पर्यंत, एससी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88, एसटी कॅटेगरीचे असाल 70 ते 85 पर्यंत, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 60% 70% पर्यंत जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघा, नागपूर सिटी आहे, नागपूर मुफसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मुफसूल आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल 90-95, ओबीसी कॅटेगरी 88-93, ईडब्ल्यूएस 85-92, एससी कॅटेगरी असाल 80-88, एसटी कॅटेगरी 78-85, पीडब्ल्यूडी कॅटेगरी 60% 70%. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी, RMS मिरज, RMS भुसावळ, त्याचबरोबर सांगली डिव्हिजन, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. आता या डिव्हिजनचा जर कडाप पाहिला तर ओपन कॅटेगरी 90-95, ओबीसी कॅटेगरी 88-93, ईडब्ल्यूएस 85-92, एससी 80-88, एसटी 78-85, पीडब्ल्यूडी 60% 70%. एवढा काही सेफ झोन याच्यासाठीचा थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय